T20 वर्ल्ड कप 2024चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे। हा हाय व्होल्टेज सामना बार्बाडोस मध्ये आज खेळला जाणार आहे, पण दोन्ही संघांनी एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली आहे आणि अशाच या स्थितीत फॉर्मात असलेल्या दोन संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल। हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता होईल। भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, मात्र स्मृती मानधना व शेफाली वर्मा या जोडीने पहिल्या विकेटसाठी 192 धावांची धडाकेबाज भागीदारी रचताना दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले। स्मृती हिने 161 चेंडूंमध्ये 27 चौकार व 1 षटकारासह 149 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली, मात्र डेल्मी टकर हिने तिला बाद करत जोडी तोडली। T20 वर्ल्ड कप 2024चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे। हा हाय व्होल्टेज सामना बार्बाडोस मध्ये आज खेळला जाणार आहे। दरम्यान ICCने भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी पंचाची घोषणा केली आहे। ICCने सांगितले की अंतिम सामन्यातील मैदानी पंचाची जबाबदारी क्रिस गॅफनी आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्या खांद्यावर असेल, तर टीव्ही पंच रिचर्ड केटलबरो याच्यावर असतील। युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची साखळी फेरी संपली असून आता आजपासून स्वित्झर्लंड व गतविजेते इटली यांच्यातील लढतीने बाद फेरीस राऊंड ऑफ 16 सुरुवात होईल। मात्र स्पर्धेच्या या टप्प्यात प्रमुख खेळाडूंकडून लौकिकास साजेसा गोल धडाका अपेक्षित असेल। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात कालपासून कसोटीच्या सामन्याला सुरुवात झाली आहे। चेन्नईला सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने मोठा विश्वक्रम केलाय। भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पहिला डाव 115.1 षटकात 6 बाद 603 धावांवर घोषित केला। त्यामुळे आता महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विश्वक्रम भारतीय महिला संघाच्याच नावावरती आहे। सांगली जिल्ह्यातील युवा कुस्तीगीर आणि कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता सूरज जनार्दन निकम याने राहत्या घरी गळा फास लावून जीवन यात्रा संपवली। सदर घटना काल सायंकाळी 5च्या सुमारास उघडकीस आली। कुस्ती क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावलौकिक मिळवणाऱ्या एका युवा कुस्तीपटूच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करताय। मात्र त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय हे समजलं नसलं तरी वडिलांचं निधन झाल्यानंतर तो व्यथित होता अशी माहिती समोर आली आहे आणि पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतात। फ्रेंड्स युनियन क्लब, GST अँड कस्टम पुणे या संघांनी हॉकी पुणे लीग मध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदवला। ज्युनियर विभागात फ्रेंड्स युनियन क्लबने PCMC अकादमी ब संघाचा 12-1 ने धुव्वा उडवलाय। यात फ्रेंड्स युनियन क्लब कडून शुभम ठाकूर, संकेत हिरे यांनी प्रत्येकी 5 गोल नोंदवले, तर यश ठाकूर, रेहान शेख यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदवला। चेन्नईत कालपासून मालिकेच्या सामन्याची सुरुवात झाली आहे। दरम्यान भारतीय संघाने सलामीची फलंदाज शेफाली वर्माने इतिहास रचलाय। याआधी केवळ एका भारतीय फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवले होते, मात्र आता या यादीत शेफालीचे नाव देखील जोडले गेले। मिताली राजने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवले होते। मिताली राजने 2002 मध्ये इंग्लंड विरुद्ध 214 धावांची इनिंग खेळली होती। याआधी आणि त्यानंतर कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती, मात्र आता शेफालीने यात नामाविक्रम करून स्वतःचं नाव झळकवलंय।